जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ज्योती भोई। पाहूया काही ठळक वृत्त। काल रात्रीपासून 1000 आणि 500च्या नोटा चलनातून रद्द झाल्याने त्याचा परिणाम जामनेर बाजारपेठेच्या सर्व आर्थिक उलाढालीवर झाला। पेट्रोल पंपावर जरी या नोटा स्वीकारल्या जात असल्या तरी वाहनधारकांना पूर्ण इंधन भरण्याच्या सक्तीमुळे पंप मालक व ग्राहकांमध्ये हमरीतुमरीचे प्रसंग घडले। नेहमी गजबजलेली भाजी मंडी सुद्धा सुट्या पैशाच्या तुटवड्याने अडचणीत दिसून आली। तर बस स्थानकात काही प्रवाशांनी 1000-500च्या नोटा वाहकांना दिल्याने। नमस्कार, आपण पाहत आहोत JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। नुकताच काल रात्री मध्यरात्रीपासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। तो निर्णय कितपत योग्य आहे किंवा अयोग्य, तसेच भारतीय जनता पार्टीने फटाके फोडून त्यांचं स्वागत केलेलं आहे। आज खऱ्या अर्थानं दिवाळीचा पर्व खरा असा आम्हाला सगळ्यांना वाटतंय। आज नुकतंच भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जनतेला सोबत घेऊन चौकात फटाके फोडून आनंदोत्सव सुरू केला। कारण काल माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान आपल्या देशाचे यांनी एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला। 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा हा क्रांतिकारी निर्णय जणू काही हा काळ्या बाजाराची सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल। जसं पाकिस्तानिया जाऊन जे घुसपेटियांना त्यांनी सर्जिकल स्ट्राईकने मारलं आणि एक आनंद उत्सव या देशात सुरू केला, तसाच काळा पैशावाल्यांना सुद्धा यांनी या 500 आणि 1000च्या नोटा अचानक बंद करण्याचा जो क्रांतिकारी निर्णय घेतला आहे त्याच्याने सगळीकडे आनंदोत्सव साजरा होतोय। यापूर्वीच्या शासनाने गरिबातील आणि श्रीमंताची दरी कायम वाढवली। जे श्रीमंत होते ते अधिकाधिक श्रीमंत होत गेले आणि जे गरीब होते ते अधिकाधिक गरीब होत गेले। मात्र आता हा जो निर्णय शासनाने घेतला आहे, माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो घेतला आहे, त्या निर्णयामुळे निश्चितच चांगला दिलासा जनतेला मिळणार आहे आणि काळा पैसा हा आता मार्केटमध्ये येणार आहे। आणि जे काळ्या पैशाचे जे धनी होते त्यांचे तर धाबे कालपासून खऱ्या अर्थाने दणाणले आहेत आणि खऱ्या अर्थानं आता चांगलं पर्व एक रामराज्य येण्याच्या दृष्टीनं आपल्या या देशात सुरू झालं आहे। नमस्कार, आपण पाहत आहोत JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। काल रात्रीपासून आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय जनतेसाठी कितपत योग्य आणि अयोग्य आहेत या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। 500च्या आणि 1000च्या नोटा बंद झाल्या आहेत। सरकारने ज्या 500च्या आणि 1000च्या नोटा बंद केल्या आहेत त्या कितपत योग्य आहे की अयोग्य आहेत हे आपण सांगू शकता? अगोदर कळवायला पाहिजे होतं की अशा नोटा बंद होणार आहे। आता मी 200 रुपयाचं सामान घेतलं, त्या दुकानदाराला परत टाकून घेतलं, माल दिला नाही, सुट्टी आणावी लागली इकडून तिकडून, तेव्हा हे बाजार झाला। मी मार्केटला बसलेलो आहे। 500-500 नोटा येतात, गिराईक 50-100चा माल घेते, सुट्टी नसल्यामुळे गिराईकी वापस जाते। भाजीपाला हा आमचा सकाळपासून पूर्ण खराब होतो आहे मार्केटमध्ये। कोणीही गिराईक अगोदर कळायला पाहिजे होतं, 8-10 दिवसात, एका दिवसामध्ये एवढं शिक्षण होत नाही आहे। आम्ही घरून शेतकरी माला आणले इकाले जामनेर तालुक्यात, माल घेता नाही, ते म्हणता 500 नोटा घ्या, 1000च्या नोटा घ्या, परत भाडा करून घरी न्या। नंतर शेतकरीचे हाल होत आहे। अगोदर काही चांगले असते आम्ही कशाला माला इकले असते। लोकांचे देणे घेणे व्यवहार सगळे थकले आमच्याकडे। व्याजाचे पैसे वाढत आहे, जे किती दिवस लागतो नाही लागतो, हे सरकारची चूक आहे। आपण आता भाजी विक्रेत्या मावशींचे मत जाणून घेऊया। आम्हाला 500ची जर कधी नोट दिली आमच्याकडे सुट्टे राहत आणि आमची अडचण येऊन जाते, त्याच्यामुळे आम्हाला 500च्या नोटचा आम्हाला प्रॉब्लेम राहतो। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा देतात लोक आणि ते काय म्हणतात की द्या ना मावशी सुट्टे, पण आमच्याकडे सुट्टेच राहतात। मला आता इथं मिरची घ्यायची आहे, पण मग ताई म्हणता की माझ्यापाशी सुट्टेच नाही आहे। इथं मग आता माझ्यापाशी मी मजुरी करणार माणूस आहे, तरी मी समजा इतके पैसे शेतकरी माणूस आहे, तरी पण माझ्यापाशी 50 रुपये नाही, 100 रुपये नाही आहे। पण मी आता मिरची घ्यायची आहे, सगळा भाजीपाला घ्यायचा आहे, तर कोणीच मला इथं 50 रुपये किंवा सुट्टे भाजीपाला कोणताच देत नाही आहे। सर, आपण कितीचं पेट्रोल टाकायला आलेले होते? पुढे आणि तुम्हाला मग काही परत मिळाले की नाही? कितने काढाला? 500 रुपये का डायरेक्ट? 500 रुपये का छुट्टे नहीं दिए, इसके लिए 500 रुपये का पेट्रोल डालना होगा। अगर 100 रुपये देंगे तो मिलता नहीं। नका दाखवलं बाद में ते 20 किलो ते वणी जास्त आल्या दाखवू नका। मला 2 रुपये
मग आता हे काय म्हणताय 500ची नोट दिली तर? नाही, कमवालाचं म्हणणं असं आहे की त्यांना 500 रुपयाच्या टाका आणि आम्हाला फक्त 200 रुपये बाकी मग खर्च कसं काय आणि आम्हाला खर्च झाले पैसे पण नाही. बंद झालेले आहेत म्हणजे पेट्रोल पंपवर तिकडेच नाही रे, मग तुमच्याकडे आता सुटे कोणतेच नाही का? नाही, 500चं पेट्रोल जर तिथे टाकलं तर त्याच्याकडे सुट्टे आहे म्हणजे ही नोट चालू शकते ना, असं रोज चालू शकते. आता 1000ची नोट दिली आणि 500चं पेट्रोल टाकायला सांगितलं तर काय करायचं? नाही, 1000ची नोट दिली आणि सांगितलं की 500चं पेट्रोल टाकतं, मग त्यावेळेला काय करता तुम्ही? 500 टाकून 500ची नोट देतो मग वापस. 500ची नोट वापस देतो. मग ती चलनात चालते ना. आमच्याकडे बरं तसंच असं एकटेच नाही बरं, असं काही तर असं येणार ना शेतकरी तुमच्याकडे 100 ते 200 ते टाकणार ना, कंटिन्यू 500चे थोडी टाकणार आहे तुमच्याकडे. कोणीतरी असेल ना, कोणीतरी सकाळपासून आलेले असेल ना तुमच्याकडे, 20-20 रुपयाचं टाकतं लोक पेट्रोल. आलेले असेल म्हणजे आतापर्यंत काही तुमच्या रिडिंग मध्ये आलेलंच नाही का ते? तुमच्या रिडिंग मध्ये आलेलं असेल ना ते? कोणी 50चा टाकला, कोणी 100चा टाकला. म्हणजे ते 100 एक मिनिट, ते 100 रुपयाचं जे पेट्रोल आहे हा, ते 100 रुपयाचं पेट्रोलचे जे पैसे आहेत ते तुम्ही बाजूला ठेवताय आणि 500च्या नोटा हातात ठेवताय का? कोणीच टाकलं नाही 100 रुपयाचं आज सकाळपासून पेट्रोल. मग यांना का आता 200 रुपये रिटर्न करू शकत नव्हते तुम्ही? का म्हणून विनाकारण नागरिकांना अडचणीत आणताय तुम्ही? बरं, सर्वसामान्यांचा तुम्ही या ठिकाणी बळी घेताय. 2 मिनिट दवाखान्यात झालेला माणूस आहे. आणि हे बघा, मी ना फक्त अर्धी गोळी आणलेली आहे बघा, माझ्याकडे पैसे कमी आहे म्हणून. अशा वेळेला आता या माणसाला सहकार्य करणं आपलं कर्तव्य नाही का? मग का म्हणून केलं जात नाही? तसं डॉक्टर तुमचे पैसे तुमच्या नोटा तर जमा होणार ना हो. रोज संध्याकाळी तुमच्या नोटा जमा होता ना बँकमध्ये. बघू शकता आम लोकांना त्रास आहे ना. पेट्रोल पंपावर सुद्धा या ठिकाणी 500ची नोट व 1000ची नोट असेल तरच पेट्रोल मिळेल. 100 व 200 रुपयाचं पेट्रोल जर का टाकायचं असेल तर त्यांनी दरदरीत या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे की सुटे पैसे द्यावे लागतील. तर हा जो अचानक झालेला केंद्र शासनाचा निर्णय आहे, यामुळे सर्वसामान्य माणसांना अत्यंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल 500ची नोट आहे, 500चा भरा. आणि लाईव्ह न्यूज सुरू आहे, दूध पेट्रोल जे अत्यावश्यक सेवा आहे तिथे तुम्हाला सुटे मिळतील, नोट चालेल, पण याच्यावर आहे ना गांभीर्याने विचार केलाच पाहिजे. इथे लोकांचं नुकसान होतं आहे. 500चं पेट्रोल जर टाकतील तर खातील काय पेट्रोल? त्याच्यामुळे तुम्ही ना याला आहे ना वरपर्यंत पोहोचा, मोदी साहेबांपर्यंत हे गेलं पाहिजे निवेदन सगळं. हे दामने जनसामान्यांचं म्हणणं आहे की हा जो झालेला निर्णय आहे, या निर्णयाला मोदी साहेबांपर्यंत गेला पाहिजे की सर्वसामान्य नागरिकांचे हाल कशा पद्धतीने होत आहेत. सध्या हल्ली मग आम्हाला खर्चाला पैसे देत आम्ही काय करणार? आज आम्हाला आज आमची कामाची पेमेंट भेटेल ते 500 रुपये आहेत. 500ची नोट देत आहेत, तर मग उद्या आम्ही बाजाराला जाणार, ते 500ची नोट चालणार नाही, तर मग आम्ही काय करणार? घरात आणणार काय, घरात खाणार काय? 8 दिवस जर नाही चालणार ते नोटा तर आम्ही करणार काय? आता उद्याचा बाजार आहे, सगळ्या 3-3 हजाराच्या नोट आहे, काय करणार आहे? आपण आलेलो आहोत जामनेरच्या बस स्थानकामध्ये. जामनेरच्या बस स्थानकामध्ये या ठिकाणी प्रवाशांचे आता हाल होतच आहेत, परंतु त्याचबरोबर या ठिकाणचे जे वाहक आहेत, या वाहकांना देखील कशा पद्धतीने नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे त्या संदर्भातली माहिती आपल्याला येथील आगारातले वाहक आपल्याला देतील. लोक असतात आणि त्याच्यामध्ये 30 पैकी 10 लोक 500 नोटा काढतायत आणि एक नेमकं विषय असा होता, आमच्याकडे तुम्हाला 500 नोटा मी घेतोय, परंतु तुम्हाला परत द्यायला आम्हाला फार म्हणजे एकदम अडचण येते आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला परत पैसे करू शकत नाही. त्यामुळे आम्ही जो आमच्याकडे पर्याय लिहून देणं किंवा नाही तर मग ते बुधून घ्या, जर आमच्यापर्यंत आम्ही सहकार्य करतो प्रवाशांना, परंतु त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आणि काही लोकांकडे सुट्टी असून जाणून बुजून लोक 500 नोट काढून आम्हाला देत आहे. तुम्ही म्हणजे सुट्टे करून घेताय, म्हणजे तुम्ही नोटा बंद आहे त्यामुळे लोक जाणून करताय. सुट्ट्या आहेत लोकांकडे, लोक जाणून देत आहे का नोटा? त्यामुळे म्हणजे विनाकारण नागरिकांमध्ये आणि आपल्या दोघांमध्ये प्रवाशांमध्ये आणि तुमच्यामध्ये या ठिकाणी वाद निर्माण होतो. करून घ्या, तिकडे सुट्टे करून घ्या. बाहेर त्यांना सुट्टे कोण देणार? आमच्याकडे येत नाही, त्यांना बाहेर कोण देणार आहे? 500 टक्का ऑलरेडी बंदच केली, त्यामुळे सुट्ट्या पैसे येतच नाही कुठे. सुट्टी मिळू शकत नाही प्रवासांना. मी 2 गाड्यातून खाली उतरलो, 2 गाड्यातून ऐकून घ्या, 2 गाड्यातून खाली उतरलो 1000ची नोट घेऊन, तरी कंडक्टर म्हणतो भाऊ मी सुटे कुठून आणू? कंडक्टर कुठून सुटे आणणार आहे मला सांगा? कंडक्टरकडे 500 रुपये, मी 1000ची नोट देतोय, कंडक्टर सुटे आणणार कुठून आहे? कॅमेरामन सचिन तायडेसह किरण सोनवणे, जामनेर.
आहे. अजिंठा लेणी बघायला आलेल्या पर्यटकांजवळ 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा असल्याने पर्यटकांना मनस्ताप होत आहे. पासून मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक निर्णय म्हणजे 500 आणि 1000 नोटा चलनातून बाद करण्यात आलं. आपण आहोत आता अजिंठा लेणीच्या टी पॉईंटवर आणि इथं काही पर्यटक आपल्यासोबत आहेत. त्यांना नेमकं ह्या निर्णयाबद्दल काय वाटतं. मुझे बताइए कल मोदी सरकार जी ने जो निर्णय लिया, डिसीजन लिया कि 500 और 1000 रुपये की नोट्स अपने करेंसी से बाहर निकाल दिए, बंद कर दिए, तो आपकी इसके बारे में क्या राय है. आपको क्या परेशानी होती. हम गुजरात में से 8 दिन से बाहर आ गए हैं. हमारे सबके पास 9 मेंबर के पास 500 1000 की नोट है. हम क्या करें. होटल में जाए होटल वाला नहीं लेते, दुकान वाला जाए दुकान नहीं ले. क्या हम खाना नहीं खाए. बस वाला पास गया, बस वाला नहीं लेते. हम क्या करें. हम यहाँ खड़े रहे, परेशान हो गए. मोदी सरकार ने ऐसा किया कि हमारे तबाह करी नाख्या पैसे से. निर्णय घेतलेला निर्णय या पर्यटकांना त्रासदायक वाटतो. कारण हे गुजरातवाले पर्यटक आणि यांच्याकडे 500-500च्याच नोट आहेत आणि यांना सुट्टे कोणी देत नाही किंवा यांना जेवणाची किंवा प्रवासी ज्या बसमध्ये प्रवास करतात त्या कंडक्टर सुद्धा घेत नाही असं यांचं म्हणणं आहे. मोदी नरेंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. आता जे पर्यटक आपल्या अजिंठा लेणीमध्ये येत आहेत गुजरातला, त्यांना कोणकोणत्या समस्या निर्माण होतात. कारण प्रत्येकाकडे 500 आणि 1000 नोटा असतील. प्रवासाला काय प्रॉब्लेम, त्यांना कोणकोणत्या समस्या तो पर्यटक जो निघतो तो शक्यतो आपल्यापेक्षा तेवढी कॅश ठेवत नाही. तो ATMच्या भरोश्यावर असतो आणि ATM मधून सध्याला तरी 500 किंवा 1000च्या नोटा जास्त निघतात. आणि जेव्हापासून ही गोष्ट कळाली काल रात्रीपासून तर प्रत्येक पर्यटक जवळ धक्क्यामध्ये की बाबा आता पुढचं कसं करायचं. कारण 500 आणि 1000च्या नोटा बाहेर तर चालू नाही. महामंडळ, रेल्वे वगैरे आमच्या सर्व ठिकाणी चालू आहेत. 11 तारखेपर्यंत आम्हाला व्हॅलिडिटी केलेलं आहे. 11पर्यंत आम्ही चालवतोय. पण मग बाहेर त्यांना खर्चाला प्रॉब्लेम येतोय आणि एकखट्टी असा निर्णय आल्यामुळे 500च्या 1000च्या नोटा आल्यामुळे सुट्ट्याचा सुद्धा म्हणजे जाणवतोय. सुट्टे नाहीत मिळत तेवढे. नेमका आता आपल्या पर्यटनावर काही परिणाम झालाय का ह्या निर्णयामुळे. इथं परिणाम तर थोडाफार प्रमाणात जाणवतोच आहे. कारण सध्याला सीझनचा टाईम आहे, सुट्टीचे दिवस असल्यामुळे गर्दी जास्त राहते. पण आज एवढी गर्दी दिसत नाही आहे. आज गर्दी थोडी कमी जाणवते त्याच्यामुळे. कारण लोकसुद्धा तेवढे पैसे नसल्यामुळे बाहेर फिरायला निघत नाही. कर्नाटक राज्य वालों को आता है आने का 50 रुपीज़ 100 रुपीज़ बहुत ज़्यादा हो गया नोट से 500 और 1000 रुपये मैं देखते तो आता उधर से चलता नहीं. सुमार आदमी को बुलाना बट हमारा दूसरा स्टेट में आता है. हमारा पैसा नहीं 100 रुपये और 50 रुपीज़ नहीं बोले सो अच्छा मालूम है ठीक है ते मंगले सो 500 और 1000 रुपये मंगले सो मैं या पे करतो. आता जे आपल्याला इथं पर्यटक येतात त्यांच्याकडे जे 500 आणि 1000च्या नोटा त्या संदर्भात आपण त्यांना कशा रीतीचं मदत करतात किंवा त्या नोटा आपण स्वीकारतात का. नाही ते कसं आहे त्यांच्याकडे जर सुट्टे नसेल तर ते तर आकारणंच लागेल ना. त्यांची सुविधासाठी तेवढं करावंच लागणार आहे. नाही तर मग परत टुरिस्टला त्रास होतो ना. त्याच्याकरता आम्ही ते करतोच स्वीकारतात आपण. तोंडापूर परिसरातील सामान्य जनतेला सुद्धा 1000-500 रुपयांच्या नोटा कोणीही स्वीकारत नसल्याने दैनंदिन अडचणी वाढलेल्या दिसून येत आहे. त्यातच गावातील ATM सेवेसह बँक सुद्धा बंद असल्याने अडचणीत भर पडत आहे. काल रात्री मध्यरात्रीपासून 12 वाजल्यापासून मोदी सरकारने घेतलेला निर्णय 500 आणि 1000 नोटा रद्द करण्यात आलेला आहे, म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत आता जो व्यवहार होतो आपण एका दुकानदारासोबत आहोत. मला एक सांगा, हा जो निर्णय घेतला मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा, तर आपल्याला हा निर्णय कसा वाटला. हा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय चुकीचा वाटतोय. कारण त्यांनी अगोदर द्यायला पाहिजे, अगोदर नंतर द्यायला पाहिजे. एकदम निर्णय घेणं चुकीचं आहे. आता आपण व्यवहार कसे करतात. आता व्यवहार 500 नोटा सुटे राहतच नाही. 500 नाही पुन्हा ना सुटे. बँक बंद आहे, काय करणार. सुटी घरा वापस झाला होता. हा घेतलेला निर्णय अति योग्य आहे. कारण की काळा पैसा आपण याच्यातून आपण बाहेर काढू शकतो आणि जे गरजू लोक त्यांना आपण सुविधा पुरवू शकतो. सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. तो माझ्या मनाला पटला. तरी आता माझं काही व्यवहार मेडिकलचा आहे, काही कोणी उधारी देतं काही देतं तर मला ते नोटा सध्या स्वीकारावं लागत आहे. कारण की ती माझी अडचण तर आहेच. पुढील आपल्या काळं धन काढून आणि आपल्या भारत देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्याबद्दल सरकारने घेतलेला निर्णय हा योग्यच आहे असं मला वाटतो. होता ते लोक पैसे घेत नाही 1000-500च्या नोटा आणि लोक म्हणतात 100च्या नोटा. तेवढ्या एका टायमाला उपलब्ध होऊ शकत नाही. समोरून 1000-500 नोटा भेटतात. मोदी सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे प्रकारे काळ्या पैशाचं संकट काही आहे. त्या अनुषंगाने निर्णय कसा वाटला. ते योग्य आहे. पण आज मी थांबले ना. थांबून गेले आज. जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक
फौजदार प्रकाश काळे यांना 2000 रुपयाची लाच घेताना एसीबी पथकाने रंगे हात पकडण्याची घटना आज जळगाव मध्ये घडली. पुन्हा भेटूया, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.